अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शनी, राहू, केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो. तसेच पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची पूजा केली जाते. असं केल्याने सुख समृद्धीमध्ये वाढ होते अशी मान्यता आहे. यंदा शनी अमावस्या ही 29 मार्चला आलेली आहे आणि ही सर्वात मोठी अमावस्या असणार आहे, कारण याच दिवशी आलेलं आहे सूर्यग्रहण. पण हे जे सूर्यग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचे नियम पाळायची आपल्याला गरज नाही. अमावस्या तिथीची जी सुरुवात आहे तर ती 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 होणार आहे. अमावस्या तिथीची समाप्ती ही 29 मार्च रोजी दुपारी 4:27 होणार आहे. अशा स्थितीत उदयातिथीनुसार शनिवार 29 मार्च रोजी ही शनी अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे, कारण ही तिथी शनिवारी येत असल्यामुळे याला शनी अमावस्या असं म्हटलं जातं. शनी अमावस्येच्या दिवशी स्नानाची वेळ ही 29 मार्चला पहाटे 4:42 ते 5:29 असणार आहे. बघा मंडळी, शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावं. त्यानंतर देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा. या दिवशी सकाळी लवकर उठून शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलात काळी तीळ मिक्स करून शनिदेवावरती अभिषेक करावा. या दिवशी शनिदेवाला निळे फुले अर्पण करावीत आणि शनी चालीसा, शनी स्तोत्राचे पठण करावे. शनिदेव हे कर्माचे दाता आणि शासन करणारी देवता आहेत. शनीच्या 7.5च्या काळात त्याच्या कर्मानुसार फल शनिदेव त्याला देत असतात. त्यामुळे शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचा वाईट प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय केले जातात. त्यामुळे या दिवशी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे. आपल्याला 29 मार्चला शनिवारी घराच्या बाहेर कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर आपल्या 3 पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल. बघा मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ते पितृदोषामुळेच येतात. तर बघा मंडळी, या उपायाने आपल्या घराची प्रगती कुणीच थांबवू शकणार नाही. असा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. ही संधी अजिबात सोडू नका, कारण शनी अमावस्या हा जो दिवस असतो तर तो आपलं आयुष्य बदलून टाकणारा दिवस असतो. तुम्ही या दिवशी केलेले उपाय, केलेली सेवा, त्याचं जे फळ आहे ते आपल्याला नक्की मिळत असतं. तर शनी अमावस्येच्या दिवशी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. बघा मंडळी, आपल्या जीवनामध्ये जर पितृदोष असेल तर त्याचे अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनात येत असतात. मग काय होतं की सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडणं, कटकटी, वादविवाद होत असतात. मुलं ऐकत नाहीत, मुलं चिडचिड करतात, सतत मागे दवाखाना असतो. तुम्ही एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. मुलांची, घराची, पतीची प्रगती होत नाही, प्रगती थांबली आहे. घरात पैसा येत नाही, आला तर तो टिकत नाही. काही ना काही कारणांमध्ये तो पैसा खर्च होतो. अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्यासोबत असतं. त्यामुळे शनी अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आपल्याला पितृदोषापासून नक्कीच सुटका मिळत असते, कारण अमावस्या तिथी ही संपूर्णपणे आपल्या पितरांच्या आधिपत्याखाली येत असते. अमावस्येच्या दिवशी पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात. आपल्यासाठी कोण किती सेवा करतं, हे उपाय करतं हे ते सूक्ष्म स्वरूपामध्ये बघत असतात. त्यामुळे पितरांसाठी दान करणं, धर्म करणं, त्याचबरोबर पिंडदान, तर्पण करणं, ह्या गोष्टी जर आपण केल्या तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यामधनं आपली सुटका जी आहे तर ती होऊ शकते. बघा मैत्रिणींनो, मृत्यू लोकातून ज्या वेळेस आपले पूर्वज पृथ्वीतलावरती येतात ते कोणाच्या स्वरूपात येतात? ते कावळ्याच्या, गाईच्या, कुत्र्याच्या स्वरूपामध्ये येत असतात. त्यामुळे आपल्याला या प्राणीमात्रांची सेवा करायची असते. तर आता तुम्हाला कावळ्याला काय खायला ठेवायचं आहे ते आपण बघूयात. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी तांदूळाची खीर असते ना तर ती तयार करायची आहे.
आता येथे तुम्हाला दुसरी कोणतीही खीर तयार करता येणार नाही. तुम्ही येथे रव्याची, शेवयाची वगैरे खीर तयार करायची नाही. येथे फक्त तुम्हाला तांदळाचीच खीर तयार करायची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एक चपाती घ्यायची आहे, त्यावरती तांदूळाची खीर ठेवायची आहे. त्यानंतर हा जो नैवेद्य आहे आपण तयार केलेला आहे, तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, संपूर्ण घरातून फिरवायचा. कारण संपूर्ण घरात आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात निवास करत असतात. नंतर बाहेर यायचं, घराच्या बाहेर तुमच्या टेरेसवरती किंवा अंगणामध्ये किंवा गेटच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा आणि हा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. हा कावळ्याला खायला ठेवल्यामुळे जे आपले पूर्वज आहेत तर त्यांचा आत्मा तृप्त होतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणीमधून तुमची सुटका होईल. तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी एकदा नक्की करून बघा. तुम्हाला याचे खूप छान फायदे बघायला मिळतील. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची असते. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळ वृक्ष असेल तेथे तुम्हाला जायचे आहे. तेथे गेल्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी अमावस्येला तांदूळाची खीर बनवावीच लागते आणि खीर, चपाती हा नैवेद्य कावळ्याला द्यावाच लागतो, हे लक्षात ठेवा. पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणं पुण्यकारक मानलं जातं. या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नक्की आवर्जून करा. तुमची पितृदोषापासून मुक्ती होईल आणि घराची भरभराट होईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचसोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.